महिलाच नाही तर आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही मोठी घोषणा केली पासून ही योजना कार्यान्वित होणार आहे। राज्यातील सर्व 18 वर्षावरील पुरुषांचे नवीन वर्ष आता गोड होणार आहे। आताच नवीन आलेल्या बातमीनुसार सरकारने महत्त्वाचे 4 निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले आहेत। सरकारने सांगितले आता महिलांप्रमाणे पुरुषांनाही एसटी प्रवासामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एसटी बस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वात मोठी घोषणा पुरुषांसाठी केली आहे। जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून ही योजना कार्यान्वित होणार आहे, म्हणजे सुरुवात होणार आहे। याचा फायदा आता एसटी मध्ये सर्व पुरुषांना आता तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे। महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुशखबर आल्या। आता महिलांप्रमाणेच पुरुषांना एसटी मधून आता फिरताना अर्ध्या तिकिटावर आता या ठिकाणी सवलत मिळणार आहे। म्हणजेच महाराष्ट्रभर कुठेही फिरताना महिला जशा प्रकारे हाफ तिकिटावर कुठेही फिरतात तशा प्रकारे पुरुषांना देखील आता अर्ध्या तिकिटावर कुठेही महाराष्ट्रभर फिरता येणार आहे। परंतु सर्वच पुरुषांना हा लाभ आता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। मग कोणकोणत्या पुरुषांना हाफ तिकिटावर आता महाराष्ट्रभर फिरता येणार आहे? जर तुमचं पण वय वर्ष 18 वयाच्या वरील असेल आणि जर तुम्हाला याचा लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे सर्व माहिती या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलेली आहे। नवीन वर्षानिमित्त सरकारची प्रचंड मोठी घोषणा या ठिकाणी झाल्या। आता पुरुषांनाही एसटी प्रवास तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे। पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच आहे, महिलांना एसटी मध्ये हाफ तिकीट आहे, तसेच महिन्याच्या महिन्याला महिलांना 1500 रुपये मिळतात। आता महिलांनाच का बरं या ठिकाणी असं सवलती आहेत? पण काळजी करू नका, आता सर्व पुरुषांना देखील एसटी प्रवासामध्ये हाफ तिकीट मिळणार आहे। पण थांबा, ही सवलत सर्व पुरुषांना मिळणार नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची अट ठेवल्या। ती अट नेमकं कोणती असणार आहे? तसेच पुरुषांना आता सवलत मिळण्यासाठी काही कागदपत्रे देखील अर्जंटमध्ये त्यांना सादर करण्याची गरज आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। महिलांप्रमाणे पुरुषांना देखील हाफ तिकीट योजना सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला अधिकृत बातमी देखील तुम्हाला पाहिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केल्या, ज्याची सुरुवात देखील लवकरात लवकर या ठिकाणी पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये होणार आहे। याची तारीखही सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की कोणत्या पुरुषांना बसमध्ये तिकिटात सवलत मिळणार आहे, म्हणजेच अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे। यासाठी कोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, कोणता अर्ज तातडीने 8 दिवसांच्या आत भरावा लागणार आहे? बघा, जे लवकर अर्ज भरतील त्यांना 2026 या नवीन वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर तुम्हाला मोफत एसटी मध्ये हाफ तिकिटावर प्रवास करता येणार आहे। महिला जशा प्रकारे 100 रुपये जर तिकीट असेल तर 50 रुपये या ठिकाणी तिकीट काढून अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात, तशा प्रकारे पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे। आता एसटीने जे प्रवास करत असाल, बसने महाराष्ट्रात कुठेही तुम्ही लाल परीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। आता या बस प्रवासातील सुट्टीच्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। कारण या ठिकाणी काय होतं, लाल परी म्हणजेच महाराष्ट्राची एसटी गेल्या 77 वर्षापासून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक प्रवाशाला जोडत आहे। तुम्हाला माहिती आहे का, 2019 मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी योजनेची घोषणा केली होती, ज्यामध्ये 50% सवलत आता महिलांना प्रवास भाड्यामध्ये एसटी प्रवासामध्ये भाड्यामध्ये 50% सवलत दिली गेली आहे। तुमच्या सुद्धा घरामध्ये नक्कीच महिला असणार आहेत आणि त्या 50% आता हाफ तिकिटावर प्रवास करतात। आता ज्यामुळे महिलांना 2019 पासून राज्यात कुठेही एसटी प्रवास जर करायचा असेल तर फक्त 50% तिकीट लागते। ही योजना सुरू झाल्यामुळे असंख्य महिला ज्या आहेत तर त्या एसटी मधून प्रवास करायला लागल्यात आणि एका अहवालानुसार या योजनेनंतर महिला प्रवाशांची संख्या 25% वाढल्या। याचा त्या ठिकाणी फायदा थेट एसटीच्या उत्पन्नावर झाला आणि 2019 ते 2025 या काळामध्ये एसटीच्या उत्पन्नात 15% वाढ झाल्या आणि त्यामुळेच आता पुरुषांना हाफ तिकीट दिल्यानंतर सर्वच पुरुष या ठिकाणी आता एसटी प्रवास करणार आहेत, एसटी बसने। त्यामुळे आता ही फायद्याचं जो होतोय याचाच उद्देश साधून सरकारने पुरुषांना देखील हाफ तिकीट देण्याचा या ठिकाणी निर्णय आता घेतलेला आहे। सरकारने आता ओळखलंय महिलांना गेल्या 5 वर्षापासून हाफ तिकीट योजना जी काढल्या
तर ती फायद्याची ठरलेली आहे. म्हणूनच याच यशाने प्रेरित होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता त्या ठिकाणी पुरुषांना देखील सवलत देण्याची योजना घोषणा केली आहे. पुरुषांनी बऱ्याच वेळा तक्रार मांडली होती की फक्त महिलांना सगळ्या सवलती मिळतात, महिलांना अर्ध तिकीट मिळतं, महिलांना महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुम्ही देता. पण आता पुरुषांसाठी देखील मोठ्या योजनेची घोषणा सरकारने केली आहे, ज्यानुसार आता महाराष्ट्रात एसटीने तुम्हाला फिरायचं असेल तर पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे. नेमकं ही सवलत काय असणार आहे, ती कोणत्या पुरुषांना मिळणार आहे, यासाठी अटी सरकारने काय काय लावलेत हे तुम्हाला सांगतोच. पण त्याआधी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात की एसटीला नेमकं कसा काय या ठिकाणी या अर्ध्या तिकिटावर प्रवास केल्यावर फायदा होणार आहे. तुमच्यासाठी योजना कोणती जाहीर केल्या, कोणत्या तारखेपासून या योजनेची या ठिकाणी सुरुवात आता होणार आहे. आता बघा, प्रवाशांची संख्या खूप वाढलेली आहे. आता महिलांना सवलत आहे, आता मग पुरुषांनाही सवलत मिळणार. मग याचं उत्तर आहे प्रवाशांची वाढती संख्या. त्याच वेळेस काय होतं की अर्ध तिकीट म्हणल्यावर या ठिकाणी मोटरसायकल, स्प्लेंडर गाडी, शाईन गाडी अशावर कोण सुद्धा प्रवास करत नाही. काय करतात, डायरेक्ट एसटीने प्रवास करायला सुरुवात करतात. या योजनेमुळे एसटी प्रवास करायला सुरुवात जास्त पुरुष करतील आणि एसटीला तोटा न होता फायदा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळेच या क्रांतिकारी योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे. मग आता ही सवलत कोणत्या प्रकारच्या प्रवासासाठी आहे, यासाठी कोणती कागदपत्र अर्जंट मागवलेत, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. तर त्याचंच उत्तर आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जानेवारीच्या 25 तारखेपासून या योजनेला या ठिकाणी प्रारंभ होतोय. त्याच्या आधीच तुम्हाला तातडीने आता अर्ज करायचा आहे. तारीख आता आधीच लावली आहे 25 जानेवारी. म्हणजेच त्याआधीच काही कागदपत्र तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार आहे की महिलांसाठी जी सवलत सुरू करण्यात आली होती, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सवलती महामंडळतर्फे सुरू करण्यात आल्या होत्या. ते म्हणजे आता त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असेल, 70 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला, मग ती महिला असू द्या तर पुरुष असू द्या, त्यांना 100% मोफत प्रवास सरकारच्या माध्यमातून दिला जातो. पण त्यांच्यासाठी पूर्वी काय व्हायचं, कुठलंही मतदान कार्ड चालायचं, मतदान कार्डवर वय अधोरेखित असायचं, ते चालायचं. पण सरकारने त्यानंतर निर्णय बदलला. आता आधार कार्ड ओरिजिनल त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आधार कार्ड त्यांचं आवश्यक आहे. त्या आधार कार्डवर तुमचं जे वय असणार आहे तर ते या ठिकाणी परफेक्ट वय असणं अपेक्षित आहे. आधार कार्डवर या ठिकाणी काय होतं, तुमचं जे वय असतं तर ते फक्त वर्ष लिहिलेलं असतं, त्यामध्ये महिना तारीख आता तुमच्या आधार कार्डवरती नसतं. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सूचना एक करण्यात आल्या, ती म्हणजे व्यवस्थित आधार कार्ड तुम्ही काढून घ्या किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड तुम्ही काढून घ्या. म्हणजे अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहे. आता कुठला वेगळा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे, अर्ध्या तिकीट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आणि कोणत्या बससाठी सूट देण्यात आल्या, किती टक्के सूट देण्यात आल्या, पहा सगळी यादी तुम्हाला या ठिकाणी आता ह्या सांगण्यास सुरुवात करणार आहे. येणाऱ्या 25 जानेवारी 2026 पासून राज्यातील या बसमध्ये आता सवलत तुम्हाला मिळणार आहे. कशा पद्धतीने मिळणार आहे, काही अटी यामध्ये आहेत. बघा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता ही घोषणा केल्या. 57व्या वर्धापन दिनानिमित्त ते एकदा भाषणामध्ये बोलत होते, त्यावेळेस त्यांनी पुरुषांसाठी 15% सवलत जाहीर केल्या. होय, बरोबर ऐकताय तुम्ही, 15% म्हणजे पुरुषांना बसमध्ये ज्या लांब पल्ल्याच्या बस आहेत, लांब पल्ल्याच्या बसमध्ये 15% तुम्हाला सूट मिळणार आहे. आता यासाठी एक अट आहे, महत्वाची अट कोणती असणार आहे, आता बसमध्ये सूट मिळणार आहे. तर कोणत्या बसमध्ये सूट मिळणार आहे, तर लक्षात ठेवा सर्वांनी, लांब पल्ल्याच्या बसमध्ये तुम्हाला आता सूट मिळणार आहे. आता एक त्या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25 जानेवारी 2026 पासून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर लांब पल्ल्याच्या बसमध्ये कोणत्याही, मग त्या शिवनेरी बस असतील किंवा इतर प्रीमियम बस, महागड्या बसेस असतील ज्यामध्ये AC किंवा या ठिकाणी ज्या बसेसमध्ये लांब पल्ल्याच्या बस असतात, म्हणजे कुठून कुठं, पुण्याहून मुंबईला जाताना, पुण्याहून नाशिकला जाताना, पुण्याहून तुम्ही आता कुठंतरी या ठिकाणी लांब जर या ठिकाणी जात असाल, उदाहरणार्थ पुण्याहून बेंगलोरला चालला असाल, या राज्यातील अंतर्गत पर्यंत आता तिकिटावर तुम्हाला सर्वात इथून पुढे दिली जाणार आहे. बघा, पुढच्या पल्ल्यासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागेल.
परंतु यासाठी अर्ध तिकीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी महत्त्वाची कागदपत्रे सरकारने सांगितले ती म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला कंडक्टरला दाखवावं लागेल, कारण की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी असल्याची खात्री होईल, कारण की ही जी योजना आहे तर ती फक्त महाराष्ट्रातीलच रहिवासी प्रवाशांसाठी आहे। त्यामुळेच आता या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रात राहणारा जो पुरुष आहे त्यांच्यासाठीच ही योजना असणार आहे। आता लांब पल्ल्याच्या बससाठी आता ही फायदा होणार आहे, सवलत 15% असणार आहे। आता 25 जानेवारी 2026 पासून याच्यामध्ये काही आणखी अटी व या ठिकाणी पात्रता देखील असणार आहे। एक सगळ्यात महत्त्वाची अट यामध्ये आहे, जरी तुम्ही पास झाला तर तुम्हाला आता बसमध्ये प्रवास करताना सवलत आता तुम्हाला मिळणार आहे। बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितले तुम्ही कुठेतरी गावाला जायचं असेल, तुम्ही बस स्टँडला गेला आणि डायरेक्ट बसमध्ये चढला आणि त्यावेळेस तुम्ही 15% सूट द्या असे म्हणाला तर अशा प्रकारे सूट तुम्हाला अजिबात मिळणार नाही। तर ही सूट ॲडव्हान्स बुकिंगसाठी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। ॲडव्हान्स बुकिंग उदाहरणार्थ तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे। तुम्हाला तिकीट ॲडव्हान्स बुक त्या ठिकाणी आगाऊ बुकिंग तुम्हाला करायचं आहे, म्हणजे बस स्थानकावर जाऊन तुम्ही तिथे तिकीट घेतलं तर तुम्हाला सवलत मिळणार आहे का? तर बघा तशा प्रकारे अधिकृत तुम्हाला एसटीच्या वेबसाईटवर गुगलवर जायचं आहे, मोबाईल ॲपवर जायचं आहे, तिथे जाऊन एसटी तुम्हाला बुक करायचं आहे आणि प्रवासादरम्यान आधार कार्ड दाखवायचं आहे आणि तुमचं बुकिंग केलेलं जे काय तिकीट आहे ते दाखवायचं आहे। अशा पद्धतीने ही 15% सवलत तुम्हाला लांब पल्ल्याच्या गाड्यांना या ठिकाणी बससाठी देण्यात आल्या, जसं की ई शिवनेरी प्रीमियम बससाठी लागून राय असे नियम याच्यामध्ये घालण्यात आलेत। आगाऊ बुकिंग यासाठी करणं गरजेचं आहे। तुम्ही कुठल्या एजंट मार्फत जरी बुकिंग केलं तर ते बुकिंग जे असणार आहे तर ते तुमच्या MSRTच्या अधिकृत वेबसाईटवरून करणं गरजेचं आहे, नाहीतर मग तुम्ही या ठिकाणी रेड बस असेल किंवा इतर प्रायव्हेट बसमधून जर तुम्ही प्रायव्हेट ॲप्सवरून जर बुकिंग केलं तर कदाचित यासाठी योजना राहणार नाही आहे। त्यामुळे MSRT म्हणजेच राज्य परिवहन मंडळाची एक वेबसाईट गुगलवरती आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही आगाऊ बुकिंग उदाहरणार्थ तुम्हाला उद्या जर जायचं असेल, परवा जर जायचं असेल तर या बुकिंगसाठी तुम्ही आता तिकिटाचे पैसे भरण्यामध्ये 15% सूट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते। म्हणजे 100 रुपयाचं जर तिकीट असेल तर त्यामधून तुमचं 15 रुपये वाचू शकतात, म्हणजे 85 रुपये तुम्हाला या ठिकाणी तिकीट होणार। आगाऊ बुकिंग आवश्यक असणार आहे। नक्कीच तुम्ही याचा फायदा लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी घेऊ शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।